नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण पाहणार आहोत या गरमीमध्ये अगदी शरीराला थंडावा देणारं ते म्हणजे कलिंगडाचं सरबत. बनवायला रेसिपी अगदी सोपी आहे आणि प्यायला सुद्धा सरबत अगदी छान लागतं. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे बघा मी 2 पद्धतीच्या बिया दाखवते तुम्हाला. हे आहेत चिया सीड. हे जे आहेत ना, हे पचनाला आणि वजन नियंत्रणासाठी अगदी उपयुक्त आहे. त्याचबरोबर शरीराला थंडावाही देतो. त्याचबरोबर सब्जा सुद्धा त्याचबरोबर पचन आणि शरीराला थंडावा देणारच आहे आणि ह्याच्यामुळे सुद्धा वजन आपलं कमी होतं. आणि या उष्णतेमध्ये तुम्ही याच्याबद्दल तुम्ही कोणतेही बी घेऊ शकता. तर इथे मी सिया सीड न घेता तुम्हाला सब्जा दाखवणार आहे. सिया सीड सुद्धा त्याच पद्धतीने आपलं भिजवलं जातं, पण बऱ्याच जणांकडे नसतं म्हणून तुम्हाला दाखवते. पण असेल पण तुम्ही ते सुद्धा सरबतात घालू शकता. तर इथे आपण आता असं 1.5 चमचा असं आपण घ्यायचं इथे सब्जा आणि घेतल्यानंतर इथे फक्त आपण याच्यामध्ये अर्धी वाटी असं पाणी घालायचं. बाकी काहीच करायचं नाही याला. पाणी घातल्यानंतर अगदी जेमतेम 5 मिनिटं सुद्धा लागणार नाही आणि त्यात चांगल्या बिया अगदी फुलल्या जातील. तर ह्या ज्या आपण आता भिजवल्यानंतर सब्जा ह्याला आपण बाजूला काढून ठेवायचे. कारण आपण ह्या सब्जामध्ये सब्जा आपण सरबतामध्ये वापर करणार. तोपर्यंत तुम्हाला दाखवते इथे मी घेतले जेलीचं पॅकेट. हे जे जेलीचं पॅकेट आहे ना, ह्याच्यासाठी ना तुम्हाला जास्त काही करायला लागणार नाही. फक्त या जेलीच्या पॅकेटच्या पाठी जसं पाण्याचं प्रमाण असेल त्याच पद्धतीने पाणी घ्यायचं. तर या पॅकेटच्या पाठी ते 2 कप पाणी होतं, म्हणजे अगदी अर्धा लिटर पाणी होतं. गॅसवर ठेवून मी फक्त त्याला उकळी दिलेली आहे. जशी उकळी आली की पटकन त्याच्या आतमध्ये असलेले जे 2 पॅकेट्स असतात ते सगळे याच्यामध्ये घालायचं. इथे जास्त उकळण्याची गरज नाही. गॅस अगदी बंद करायची आणि फक्त हे जे पॅकेट घातले ते फक्त वितळले गेले पाहिजे. तिथपर्यंतच आपल्याला अगदी 1-2 सेकंडच ठेवायचे. गॅस आता तुम्ही बंद करू शकता, कारण का ह्या गरम पाण्यातच हे जे पॅकेट्स आहेत ना ते घातलेले आपण ते सगळं वितळलं जातं. आता पटकन काढायचं आणि ह्याला आपल्याला एखाद्या कुठल्याही ताटात किंवा तुम्ही एखादं तुमच्याकडे जे काही भांडं असेल त्याच्यामध्ये ठेवायचं. तर मी इथे ताटाचं सगळं अगदी मिश्रण काढलेलं आहे आणि आपल्याला इथे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. तसंच उचलायचं कुठे साईडला आपण किचन प्लॅटफॉर्मवर ठेवून द्यायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलिंगड ओळखायचं कसं? तर अशा पद्धतीने जेव्हा पिवळसर भाग असतो, त्याचबरोबर त्या पिवळसर भागाबरोबर सुद्धा हा जो देठ असतो ना, तो अगदी सुकला गेला पाहिजे. आणि जर तुमचा हा पिवळसर भाग असून जर देठ हिरवा असेल, तर मात्र कलिंगड लाल नसेल. आता बघा हा पिवळाही भाग आहे आणि देठही अगदी सुकला गेलाय. तर तुम्हाला मी कापूनही दाखवते की आपलं कलिंगड कसं असणार आहे. तर बघा किती लालसर असणार आहे, ही कलिंगडाची ओळख आहे. जर तुम्हाला कलिंगड घेताना कळत नसेल तर याच पद्धतीचं कलिंगड घ्या. लालसरही असेल आणि अगदी गोड असेल. तर आता ह्याला मी कापून घेतलंय, कारण आपला पूर्ण कलिंगड वापरायचं नाही. मी फक्त असं अर्ध कलिंगड घेणार आहे. तर पाव कलिंगडाचा आपण ह्याला तुकडे करायचे असेल या पद्धतीने अगदी त्याला आडवे तिडवे त्याला चिरा पाडायच्या. म्हणजे काय होतं, आपलं काम सोपं होतं. पटकन आपण अशा पद्धतीने चिरा पाडल्यामुळे त्याचे अगदी छोटे छोटेसे तुकडे होतात. आणि त्याच पद्धतीने दुसरंही मी जे आहे ना कलिंगडाचा तुकडा तोही घेणार आहे. बाकी अर्धा सगळं कलिंगड बाजूला ठेवून आपण नंतर खाऊ शकतो. तर बघा व्यवस्थित इथे सगळ्याचे तुकडे झालेले आहेत. आता ह्याच अर्धा तुकड्यांना म्हणजे हे पूर्ण आपण घ्यायचे आणि बाकीचं कलिंगड आहे ना ते तुकडे करून मी ठेवून देणार आहे. तर ह्याला अगोदर आपण वाटून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पाणी दूध अगोदर काही घालायचं नाही, फक्त वाटून घ्यायचे. कारण ह्याच्यामध्ये बिया असतात आणि बिया तरी ना या कलिंगडामध्ये बऱ्यापैकी कमी होत्या. एखादी चाळण ठेवायची एकावरती भांड्यावरती आणि ह्याला आपण गाळून घ्यायचं. गाळल्यानंतर या बिया त्या अगदी वेगळ्या होतात. आता छान असं आपलं गाळलं केलं आणि आपल्याला या कलिंगडाचा इतपत रस पुरेसा आहे. आता हे बाकीच्या ज्या बियाचा जो काही याचा चौथा राहिला तो फेकून द्यायचा आहे. आणि या कलिंगडाच्या रसामध्ये आपल्याला आता टाकणार आहोत आपण दूध. आता दूध कसं घ्यायचं? दूध अगोदर गरम करायचं, चांगलं थंड करायचं आणि नंतर घालायचं. आता इथे आपण पाव वाटा म्हणजे पावला घेतलं होतं आपण कलिंगड, अर्ध्यापेक्षाही कमी घेतलं होतं. तर इथे आपल्याला दूध सुद्धा पाव लिटरपेक्षा थोडंसं म्हणजे 300 ग्राम असं असेल ना, एक मोठा ग्लास आणि अर्धा ग्लास घ्यायचा दूध. त्याचबरोबर इथे मी साखर न टाकता इथे मी घातले रोज सिरप एक छोटीशी वाटी. जर तुम्ही रोज सिरप घालत नसाल तर तुम्ही साखर 3 चमचे घालू शकता. का कलिंगड ही बऱ्यापैकी गोड आहे. इथे टाकायचे नंतर आपण सब्जा 2 मोठे चमचे. सब्जा जास्त प्रमाणात घातला तरी हरकत नाही. अगोदर थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊया, कारण आपण रोज सिरप घातलेला आहे. आणि त्यानंतर मिक्स केल्यानंतर अगदी थंडगार छान लागतं ना, म्हणून आपण काय करायचं, याच्यामध्ये बर्फाचे तुकडे बऱ्यापैकी याच्यामध्ये टाकायचे. त्याच्यामुळे आपलं हे सरबत अगदी थंड होईल. हवं असल्यास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून नंतर पिऊ शकता. आता बर्फाचेही तुकडे टाकले
आता आपण याला पूर्णपणे याला अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे सगळं झालेलं आहे. आता मिक्स केल्यानंतर आपण कलिंगडाचा बाकीचा जो भाग राहिला होता त्याचे मी छोटे छोटेसे त्या कलिंगडाचे तुकडे केले होते, ते सुद्धा ह्याच्यात घालायचे. आता यावेळी तुम्ही कलिंगडाचे तुकडे घातल्यानंतर अशाच पद्धतीने सुद्धा तुम्ही आपण सरबत कलिंगडाचं पिऊ शकता. पण आपण एक जेली केलेली आहे का मुलांच्या अगदी आवडती आहे बघा. हे आता ही जेली ना बऱ्यापैकी व्यवस्थित अगदी सुकली आहे, मग त्याला अगदी पडणारही नाही, तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची गरजही नाही. आता याचे आपण छोटे छोटेसे आपण तुकडे करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने मी चौरस हे तुकडे केले, आपोआप निघतात. खायला सुद्धा मुलांना खूप आवडतात. डब्यामध्ये बाकीचं करून काढून ठेवून द्यायचं आणि पूर्णपणे आपण ही जेली घालायची नाहीये, फक्त वाटीभर आपण ही जेली या जे सरबत आहे कलिंगडाचं त्यात आपण घालायचं आहे. अगदी एक वेगळी थोडीशी आणखीन चव येते. मुलांना आणखीन हे सरबत जास्त प्रमाणात आवडेल. मुलांनाच नव्हे सगळ्यांनाही आवडेल. तर जेली मी याच्यामध्ये टाकलेली. आता सगळं आपलं हे कलिंगडाचं सरबत अगदी पूर्ण जिन्नस घातल्यानंतर अगदी परफेक्ट असं रिफ्रेशिंग असं आपलं हे सरबत रेडी झालं आहे. आता पटकन आपण ग्लासमध्ये त्याला सर्व करायचं आहे. यानंतर तुम्ही ग्लासामध्ये घातल्यानंतर हवं असतं तुम्ही कलिंगडाचे छोटे तुकडे टाकायचे त्याच्यावरती. हवं असतं जेली आणखीन हवं असेल ती टाकू शकता. सब्जा हवं असेल तर आणखीन टाकू शकता. मस्त हवं असेल तर थंड आणखीन करायचं. आणि या उन्हाळ्यात गरमी पळून जावी म्हणून कलिंगडाचं सरबत नक्की तुम्ही करून बघा आणि अशा पद्धतीने नक्की प्या. तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे. त्याचबरोबर वेगवेगळे मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा तुम्हाला देते, ते सुद्धा पाहायचे. आणि आपण पुन्हा भेटायचे आपण एका छानशा नव्या रेसिपी बरोबर.